नमस्कार दर्शकांनो, मी पूजा दीक्षित आणि आपण बघता आहात मंडल न्यूज. आज एक दुःखद समाचार हे आपल्याला कळलेलं आहे की आपलं येणारं गोल्ड हे आपल्या हातून निसटलेलं आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट यांनी सिल्वर तर पक्क केलं होतं की सिल्वर हे येणारच आहे, पण एक भारतीय म्हणून सगळ्यांची एक आशा होती की आपल्या पदरी हे गोल्ड नक्कीच पडणार आहे. पण काही वजन म्हणजे 100 ग्राम हे वजन 50 किलोच्या गटात त्या खेळत होत्या, पण 100 ग्राम वजन हे जास्त असल्यामुळे त्यांना डिस्क्वालिफाय हे करण्यात आलं आहे. आणि तेच निराशाची लहर ही आपल्या संपूर्ण भारतात पसरलेली आहे. तर याचबद्दल आपण संपूर्ण माहिती आपल्या येथे संजय किरतकर सर आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊया की कशा पद्धतीचं हे वजनाचं गट असतं आणि इतरही माहिती आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. नमस्कार सर, तुमचं मंडल न्यूजमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आपल्या पदरी निराशा आलेली आहे. हो. आपलं एक होतं आपलं की आपल्या पदरी गोल्ड येणार. एक भारतीय म्हणून आपला ठाम असं होतं की आपल्या पदरी गोल्ड येणारच असं होतं. पण दुपारी आलेली जी न्यूज आहे त्यानंतर हे आपल्या पदरी निराशा आलेली आहे. याकडे कसं बघायला एक कोच म्हणून कसं बघता? हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ इथे इंटरनॅशनल खेळाडू तयार झालेले आहे. आम्ही सगळं पूर्ण आयुष्य आमचं कुस्तीच्या विकासासाठी गेलेलं आहे आणि ही चांगली संधी होती. भारतीय कुस्ती महिला पहिल्यांदा सिल्वर मेडल तिला मिळालंच होतं, म्हणजे तोंडातला घास काढल्यासारखं झालेलं आहे आणि सगळे निराशा झालेली आहे. कारण की आम्ही पद्मश्री प्रभाकरराव वैद्यांशी कालच चर्चा केली की आपल्याला जर मेडल मिळालं तर आपण जल्लोष करू. मागच्या वर्षी आम्ही जेवढे ऑलिम्पिक मेडल मिळाले आम्ही इरविन चौकामध्ये जल्लोष केला, लोकांना लाडू वाटले. ही संधी आम्हाला यावर्षी मिळाली नाही, पण अजून बाकी कुस्ती बाकी आहे. पाहू. 100 ग्रॅम हे वजन जास्त होतं त्यांचं. तर याआधी त्यांनी 3 जणांना हरवलं, सिल्वर हे पक्क केलं होतं आणि शेवटची फेरी जी रात्री आज होणार होती. आता कळलेलं आहे की त्यांचं 100 ग्राम हे वजन वाढलेलं आहे. याकडे कशा पद्धतीने बघितलं जातं किंवा जे वेट केलं जातं हे कशा पद्धतीने केलं जातं? तिथं 50 किलोमध्ये खेळली. जेव्हा ट्रायल्स दिल्या 50 किलोमध्ये ती ट्रायल दिली, ऑलिम्पिकसाठी क्वालिफाईड झाली आणि नंतर तिने कॉम्पिटिशनमध्ये गेला असताना वजन दिलं, 3 राऊंड काढले. आणि जागतिक कुस्ती संघटनेचा नियम आहे की पहिल्यांदा वेट होते आणि मग आणखी दुसऱ्यांदा वेट होते. त्या वेटमध्ये तिथं 100 ग्राम जास्त पडतं. त्यामुळे जागतिक संघटनेचा जो नियम आहे तो त्यांनी अप्लाय केलेला आहे. एकीकडे आपण बघतो जे खेळाडू आहेत कुस्ती रेसलिंगसारख्या खेळामध्ये त्यांच्या जो कोच असतात, डायटिशियन असतात, इतरही भरपूर सारी टीम असते. पाणीसुद्धा मिलीग्राममध्ये घेतात ते आणि रात्रीतून 100 ग्रॅम वजन वाढणं थोडंसं नाही. ॲक्च्युअल काय असं आहे की ॲक्च्युअल तिचं वजन 52, 53, 54 किलो ॲक्च्युअल वजन असेल, पण हे वजन कमी करून परफॉर्मन्स त्या लेवलवर आणून 50 किलो वेट कॅटेगरीमध्ये खेळतात आणि ते वजन मेंटेन करणं फार आवश्यक असते. आणि ती काही नवीन खेळाडू नाही आहे. 3रं ऑलिम्पिक आहे तिचं. एशियन गेमचं मेडल आहे, वर्ल्ड चॅम्पियनशिपचं मेडल आहे आणि इतके वर्ष तिने कुस्ती केली आहे, तिला सगळं माहीत आहे. पण नेमकं 100 ग्रॅम का कमी झालं नाही हे तर पॅरिसमध्ये झालं, आता आम्हाला काही माहीत नाही. पण त्यांच्यासोबत डायटिशियन आहे, त्यांच्यासोबत मसाजर आहे, फिजिओथेरपिस्ट आहे, डॉक्टर्स आहे, सगळी टीम. आता नेमकं काय झालं याचं हे तर इथून सांगता येणार नाही. पण हे भारतासाठी अत्यंत दुःखाची बाब आहे. कारण की हे मेडल, कारण की 1952 साली खाशाबा जाधवने मेडल घेतलं, त्यानंतर पुष्कळ वर्ष गॅप झाला. त्यानंतर 2008 पासून प्रत्येक ऑलिम्पिकला आपल्याला कुस्तीला मेडल आहे. आतापर्यंत 7 मेडल आपल्याला कुस्तीमध्ये मिळालेले आहे आणि एवढा मेडल कुठल्याच गेमचे नाही आहे. एवढं कुस्ती भारतातला चांगला खेळ आहे आणि चांगले पैलवान परफॉर्मन्स देत आहे. त्यानंतर अनेक आपल्याला मेडल मिळालेले आहे. आणि आता असंही म्हणण्यात येतं की आपल्या हातून सिल्वरसुद्धा निसटलेलं आहे. तर हे कशा पद्धतीने? कारण की तिचं वजन जर भरलं असतं आणि ते बिलकुल गेली असती, हारली असती, सिल्वर तर पक्कं असतं. कारण की आता ते त्या खेळासाठी क्वालिफाईड नाही झाली ती वजन भरल्यामुळं. हो ती जिंकलेली आहे. तरी सुद्धा सिल्वर कसं काय? नाही, नियम काय हे बदलत असतात. दर ऑलिम्पिक झालं की त्यातला उणेवा काढून हे नियम त्याच्यावर कॉन्फरन्स घेऊन त्याच्यावर सेमिनार करून किंवा आपला खेळ कसा विकसित होईल. तर पहिले असा नियम नव्हता. पहिले असा नियम होता की एकदा वजन झालं की झालं. पण आता नियम चेंज झालेला आहे आणि जे जागतिक संघटना आहे युनायटेड वर्ल्ड रेसलिंग
ही संघटनाच्या नियमानुसार ते सगळ्या कुस्ती स्पर्धा पूर्ण इंटरनॅशनल त्या होतात. तर हे स्पर्धा झाल्यानंतर रिपॅचेससाठी पुन्हा सगळ्या पैलवानांचे जे रिपॅचेससाठी आलेले आहे त्यांचे वजनं होतात, जे फायनलमध्ये आहे त्यांचे वजनं होतात. तर त्यामुळं त्यांचं वजन नाही भरलं. सर मला हे सांगाल की काही उणिवा आहेत का की ज्यात आपण ती पुन्हा खेळू शकेल, असं काही होऊ शकतं असं आपल्या ज्ञानात आहे का? असं झालं तर फारच चांगलं होईल. पण असं शक्य वाटत नाही आणि नाहीच आहे, कारण की जागतिक कुस्ती संघटना आहे ते सगळं नियमानुसारच काम करत आहे. तेच रूल भारतीय कुस्ती संघटना ते नियम अप्लाय करतात. याआधी पण असे काही केसेस झालेले आहेत? नाही, अशा केस पहिल्यांदाच झाली आहे की जी फायनलमध्ये आली आहे तिच्यामध्ये म्हणजे मेडल हारलं तर सिल्वर आहेच. आणि ही जर कुस्ती खेळली असती ना तर विनेश फोगट, मी काल पाहिली ती कुस्ती, तिचे अपोनंट जे आता खेळणार होते तिच्यासोबत युनायटेड USA, तर तिला हरवणार सारखा तिचा परफॉर्मन्स, अटॅकिंग परफॉर्मन्स त्यांचा चांगला होता विनेश फोगटचा. तर निश्चितच तिला गोल्ड मिळालं असतं आणि या भारताचा एक इतिहास झाला असता. आणि मी पद्मश्री प्रभाकरराव वैद्यांशी बोललो की नाही, आपल्याला हे मेडल मिळालं की जल्लोष करायचा आहे, ढोल ताशे वाजवून लाडू वाटून आम्ही जल्लोष करतो, आनंद व्यक्त करतो. पण ही संधी आमच्याकडून हुकली आहे, खूप दुःखाची बाब आहे. कुठे ना कुठे सगळ्यांच्या पदरी निराशा आलेली आहे आणि सगळ्यांनी तयारी केली होती की गोल्ड हे आपल्याला मिळणार आणि धूमधडाक्यात आपण जल्लोष करू. पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर कुठे ना कुठे निराशेची एक लहाट आपल्याला दिसायला मिळते. आपण इतरही खेळाडूंशी बोलूया. ताई, तुझं नाव? गौरी धोटे. विनेश फोगाट यांना आज ऑलिम्पिकमधनं डिस्क्वालिफाय करण्यात आलं, याकडे कशा पद्धतीने बघते? तर आता सांगू नाही शकत, कारण की गोल्ड घेणारच होती, कारण की जसं सरांनी म्हटलं की तिचं USA जो गेम होता तो तिच्यापेक्षा म्हणजे परफॉर्मन्स खूप चांगला होता, कारण की तिचं तिसरं ऑलिम्पिक आहे हे. तर फर्स्ट ऑलिम्पिकमध्ये इंजुरी, मागे थोडंसं परफॉर्मन्स कमी होता तिचा. तर यावेळेस गोल्ड पक्क होतं, पण काही बोलू नाही शकत त्याच्यावर. आपण इतर वेळे बघतो की वजन वाढणं, कमी होणं हे निग्लिजिबल अशी आपण गोष्टी करतो, पण एका खेळाडूच्या आयुष्यात वजन हे किती इम्पॉर्टंट असतं? खूप जास्त महत्त्वाचं आहे वेट मेंटेन करणं, कारण की जर तुमचं 1 ग्राम किंवा थोडंसं जरी खाली वरती झालं, आता कपड्यांचं पण जर थोडंसं जरी वजन झालं तर ते आपल्याला डिस्क्वालिफाय करतात. आणि हे नियम आता लागू झाले की म्हणजे सगळ्या कुस्तींच्या आधी परत वजन होणार. एकदा मॅचेसच्या आधी होते, पण हे आता नवीन नियम लागला की परत एकदा होणार. आणि एक अर्ध्या ग्रामला पण बाहेर काढतात ते. तर तुम्हाला असं वाटतं की इतक्या जवळ पोहोचल्यानंतर 100 ग्रॅमसाठी डिस्क्वालिफाय करणं किती योग्य आहे? हो, कारण की WFIचा नियम आहे. नियमाचं कोणीच वाचणार नाही, कारण की तो नियमच आहे त्यांचा, तर काही बोलू नाही शकणार. आता मॅचेसच्या पहिले जर त्यांनी जास्त रिकव्हरी केली असणार तर त्याच्यामुळे होऊ शकते थोडंसं कमी जास्त, कारण की सगळ्यांचं वेट जर खेळते तर त्यांचं 5 किलो या 3 किलो जास्तच राहतात. ते लोक कमी करून खेळतात, म्हणजे सगळेच असेल रेसलर आहे किंवा काहीतरी कमी वजन करून खेळतात, कारण की पॉवर जास्त लागते कमी करून खेळल्याने. एका खेळाडूमध्ये किती स्ट्रगल असते या सगळ्या गोष्टींची? खूप जास्त, कारण की कोणतीच गोष्ट आपण म्हणतो की 2 वर्षात 3 वर्षात होत नाही, याच्यासाठी जर ऑलिम्पिकला जायचं असणार तर 12 वर्ष 10 वर्ष तर लागतातच. खूप मेहनत आहे तिची, तर खूप मेहनत आहे. सर, आपल्यासोबत इंटरनॅशनल खेळाडू सुद्धा आहे, तिच्या थोडा इंट्रोडक्शन द्याला मला. ही तेजस्विनी दहिकर महिला इंटरनॅशनल खेळाडू आहे, विदर्भातली पहिली खेळाडू आहे जी इंटरनॅशनल झाली. आतापर्यंत कोणी महिला विदर्भातून झालं नाही. आता एक दुसरी वाशिमची मुलगी आहे गादेकर म्हणून, ती आता झाली, तिने इंटरनॅशनलमध्ये सुद्धा मेडल आणलं. ही पहिली विदर्भातली तेजस्विनी दहिकर जे खेळाडू आहे ती इंटरनॅशनल आहे. तर आपल्यासोबत तेजस्विनी आहे, ती इंटरनॅशनल खेळाडू आहे. मला हे सांगशील की महिला ज्या खेळाडू आहेत त्या रेसलिंगमध्ये शेवटचं वेट किती आहे ज्यामध्ये त्या खेळू शकतात? दरवर्षी वजनगट हे बदलत राहते. जसं आता 2016-17मध्ये 70 वजनगट शेवट होतं, त्याच्यानंतर 72 होतं, मग 75 केलं आणि आता लास्टली 76. अच्छा, तू आतापर्यंत कुठल्या वयोगटात? मी हेच मोठ्या वजनातच 70, 72, 75 आणि 76 मध्ये. 76 हे लास्ट आहे. हां, लास्ट वेट कॅटेगरी पोरींमध्ये 76 आहे. आणि जर 76च्या अभाव जर गेलं तर खेळता येणार नाही.
तर याच्यासाठी म्हणजे कुठलं नियम हे जे चेंज होत राहतात तर हे दरवर्षी होतात की काही एक दरवर्षी नियम चेंज होतात. दरवर्षी म्हणजे नियम म्हणजे की वजनं तेच राहतात, वया आणि वजन गट फक्त वेगवेगळे राहतात. म्हणजे जसं 14 वर्षातील, 15 वर्षातील, 17 वर्षातील, 20 वर्षातील, 23 वर्षातील आणि त्याच्यावरचे. अच्छा. तर तू इंटरनॅशनल खेळ खेळलेली आहे, तुला काय गोष्टींचा समोर जावं लागलं? अडचणी म्हणे. अडचणी तर मला तिथे फक्त वजनाला घेऊन, माझं आता वजन जास्त असते तर मी हमेशाच वजन कमी करूनच खेळते. तर जसं आता आपण विनेश फोगाट यांच्याबद्दल जर विचार केला तर त्यांचं 50 वयोगटात त्या खेळत होत्या. त्यांचं आज जे वजन केलं तर 100 ग्रॅम हे एक्स्ट्रा निघालं. तर अशा वेळेला तूही म्हणते की माझं वेट गेनच राहतं, मी थोडं कमी करते, तर अशा वेळेला तू किती? यांनी आता नियम लावले आहेत, 1-2 वर्ष झाले आहेत की स्पर्धा खेळले की लगेच थोड्या वेळाने लगेच वजन चेक करतात. अच्छा, म्हणजे स्पर्धेच्या आधी आणि स्पर्धेच्या नंतर असं? हो, हे आता नियम त्यांनी, नाही तर अगोदर हे नियम नव्हते. आता यांनी हे नियम असे काऊन लावले ते आपल्याला नाही माहीत. दरवर्षी नियम बदलत राहतात. ह्या ते वेट जो एक रेसलरसाठी तर खूप महत्त्वाचं आहे. वेट, अंडरवेट असणं, अबव वेट असणं किती अवघड असतं हे अंडरवेट स्वतःला करणं किंवा ओव्हरवेट करणं. हे तर बरोबर आहे तुमचं, अंडरवेट खेळणं, कारण की मला पण भरपूर त्रास होते. मी पण वजन भरपूर 15-15, 20-20 किलो तोडून खेळते. हां, 76ला खेळासाठी माझं कधी 86 राहते, तिथून कमी करते, कधी 90 राहते, 92वरून कमी करते. आता हार्डली 2022मध्ये युनिव्हर्सिटी खेळली तेव्हा मी हार्डली 2 महिन्यात 25 kg कमी केलं होतं. 25 kg हे तोंडाचं 2 किलो नाही, तू 25 kg म्हणताय. हां, तर कसं काय होतं शक्य? प्रॅक्टिस वगैरे, थोडंसं डाएट प्लॅन चेंज करत राहा लागते. तेव्हा थोडं खाण्याकडे लक्ष, म्हणजे जे ऑइली आणि फॅट्स असतात त्या गोष्टी फक्त खात नाही. म्हणजे आता भरपूर जो आपण बाहेर खातो ते अतिशय ऑइली असतात ना, घरचंही आपण जेवण खातो ऑइली, फक्त त्याच्यात जो आपण ऑइल वापरतो ते कमी करून द्यायचं. ऑइलचं प्रमाण, त्याच्यानंतर शुगरचं प्रमाण, ह्या गोष्टी कमी केल्या ना की आपल्या फॅट्स आपोआप कमी होतात. म्हणजे रात्रीतून 100 ग्रॅम वाढणं हे आता रात्रभरात, आता आपण पाणी पित असतो, आता आपण झोपतो, आपण झोपल्यावरही आपले 500 ग्रॅम वाढतात. आपल्याला माहीत आहे का? 500 ग्रॅम झोपल्यावर वाढते, आंघोळ केल्यावरही 300 ग्रॅम वाढते. आपण डोक्यावरून जेव्हा पाणी घेतो, आता मी वजन कमी करत असते ना तर मला माहीत आहे ना, एक असं पाणी पिलं तर किती ग्राम वाढते. म्हणजे पण तुम्ही जर इंटरनॅशनल खेळाडू म्हटलं, तुमच्याजवळ डायटिशियन आहे, कोच आहेत, सगळं काही आहे, तुमचं मिलीग्रॅममध्ये किती प्रोटीन घेतलं पाहिजे, किती फॅट्स, किती कार्ब्स, हे सगळं तुमचं नियमावलीमध्ये असते, एक चार्ट असतो, तरीसुद्धा हे सगळं होऊ शकतं? हो, काऊन नाही होऊ शकते ना, वजन वाढतात ना. आता कधी वातावरणामुळे पण वजन कमी होत नाही, वजन वाढते. जेव्हा की एखादी वेळेस कसं दिवसभर उपाशी असते, माणसाचं वजन कमी होतं ना, पण वातावरणानं ती वजन वाढून जातं. ओके. पण आता आपण एक न्यूज पण आपण ऐकली आहे की विनेश फोगाट जे आहेत त्यांचं वेट वाढलं आहे, तर रात्रीतून त्यांनी पाण्याचं प्रमाण कमी केलं, जॉगिंग, इतरही त्यांनी व्यायाम वगैरे केले, तर त्यांना डिहायड्रेशनमुळे सुद्धा त्यांना इस्पितळामध्ये ॲडमिट करण्यात आलं आहे. तर एक खेळाडू म्हणून मानसिक ताण किती असतो खेळाडूवर? आता मला माहीत आहे, वजन जेव्हा आपण कमी करतो तेव्हा पोटात अन्न नसते, शरीरात पाणीचं प्रमाण कमी असते, चिडचिडपणा, उलटं कोणी बोलते तर आपल्याला ती गोष्ट सहन नाही होत. त्याच्यात ते मेंटल प्रेशर असं की स्पर्धा खेळायच्यात, वजन कमी झालं पाहिजे. तिथे वजन कमी तर झालं पण खेळायचंही असते ना. तुम्ही विचार करा की हार्डली म्हणजे 2 किलो तुम्ही ॲट अ टाईम तोडत आहे, पण तेवढी त्याची कॅपॅसिटी राहते का खेळण्याची? आता एक पोरगा एक दिवस जेवला नाही, त्याच्याकडनं कुस्ती नाही केला जात होती. इकडे जेवण नाही सोडायचं, जेवण ठेवायचं, फक्त वर्कआउट वाढवायचं असतं. आपण अन्न त्यागतो ना एकदम, ते नाही केलं पाहिजे. आता मला हे सांगा, जर आपण वजन कमी करायचं म्हटलं तर नक्कीच शरीरात त्याचा काही ना काही फरक पडतो. मग याचा प्रभाव खेळावरही दिसतो का? थोडा असा दिसतो की आपण आता डाएट थोडासा चेंज केलो ना, हार्डली एक हप्त्याला तो त्रास जाते, त्याच्यानंतर नाही जाणार, कारण की मग तो आपल्या डाएटमध्ये लागून जातो ना. आणि डाएट एकदम नाही कमी करायचं, आपल्या शरीरात जेवढं आपलं वजन आहे तेवढं आपण फक्त प्रोटीन खायचं बस.
म्हणजे आता आपण 70 किलो आहे तर आपण 70 किलोचं प्रोटीन घ्यायचं किंवा 80 तेवढा आपल्या प्रोटीन शरीरात जाऊ द्यायचं. तुमच्यासोबत कधी असं झालेलं आहे का वजनाला घेऊन? हां, मला एकदा त्रास झाला होता स्टेटला. 10 ग्राम वजन फक्त. 10 ग्रामसाठी? हां, 10 ग्राम म्हणजे ते नुसतं कपड्याचं वजन असेल बरं आता, पण त्या 10 ग्रामासाठी मला धावायला लावलं होतं. 10 ग्राम म्हणजे किती असतं तुम्ही विचार करू शकता ना. म्हणजे ग्राम मिलीग्राम सुद्धा काही नाही चालत, काही नाही. प्रॉपर वेट, म्हणून मी ॲक्युरेट वेट जो दाखवतो जेवढा आहे ना त्याच्यापेक्षा हार्डली 100 ग्राम कमी बस. अच्छा. महिला म्हणून काही त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा? खेळांना महिला म्हणून त्रास इथे आता तात्पुरतात पोरींसाठी स्टेडियम नाही आहे बस. नाही तर बाकी इथे सर वगैरे अतिशय चांगल्याने शिकवतात. सर्व गोष्टी आहे इथे उपलब्ध. काहीच इथे हे नाही आहे. इक्विपमेंट आहे उलटं इथे, जिथे बाहेर गावी नाही आहे. जसं आता नागपूर वगैरेलाही मी गेली आहे, तिथे बघितलं की आखाडात आहे, पण हे जे इक्विपमेंट इथे भेटलेलं आहे ते तिथे नाही आहे. ओके. तर आपल्यासोबत इंटरनॅशनल खेळाडू होती. तिचं वजन 10 ग्राम वाढलं होतं. तिला किती त्रास गेला ते तिने आपल्याशी शेअर केलं. आणि आपल्या फोगाटला यांना 100 ग्रॅम वाढलेलं होतं. तर नक्कीच नियमावली या बदलत राहतात. हे आपल्याला सध्या स्थितीत माहिती नाही आणि दर्शकांनासुद्धा हे सांगणं खूप आवश्यक होतं. तर आपण इतरसुद्धा खेळाडूंशी बोलूया. माझं नाव जितेंद्र भुयार. सर, इथे आपण एक कोच म्हणून आहात. सोबत आपण विद्यार्थ्यांनी आत्ताच आम्हाला सांगलं, खेळाडूंनी सांगितलं, आपण डाएट चार्टसुद्धा विद्यार्थ्यांच्या इथे तयार करता. डाएट चार्ट जसं इंटरनॅशनल लेवलचं बघितलं तर त्यांच्यासोबत एक न्यूट्रिशन स्पेशल असतो, त्यांचा डाएट प्लॅन तोच तयार करतो. तसेच जेवढं नॉमिनल डाएट प्लॅन आहे तो आम्ही सांगतोच विद्यार्थ्यांना. पण स्पेशली वरच्या लेवलवर न्यूट्रिशनचं एक असतंच त्यांच्यासोबत. तर आताच आपल्यासोबत इंटरनॅशनल खेळाडू आहे, त्यांनी सांगितलं की 25 किलो त्यांना हे कमी करायचं होतं वेट. त्यावेळेला आपण खूपसुद्धा त्यांना मदत केलेली आहे. हां मॅडम, त्यावेळेस यांचा डाईट प्लॅन आम्ही न्यूट्रिशनकडूनच बनवून घेतलेला होता. आणि ट्रेनिंग प्रोग्राम त्यांचा काय करायला पाहिजे, किती किलोमीटर त्यांनी धावायला पाहिजे आणि कोणत्या म्हणजे दुपारच्या वेळेसला काय जेवण करायला पाहिजे, संध्याकाळी काय करायला पाहिजे, हे सगळं प्लॅनिंगसहित त्यांचं वजन कमी केलं आपण. विनेश फोगाट यांना आज डिस्क्वालिफाय करण्यात आलं, याकडे आपण कशा पद्धतीने बघतो? विनेश फोगट हे फायनलला पोचले होते. अतिशय आनंदाची बाब होती आणि आनंद निर्माण होता पलवानामध्ये. सगळे आनंदित होते की आज कुस्ती हे फायनलमध्ये विनेश फोगट पोचलेली आहे. परंतु ते जो वेट कॅटेगरी वजनाचा जो नियम आहे की फायनलमध्ये क्वालिफाय झाल्यानंतर फायनलमध्ये आपल्याला वेट एक वेळा चेक केल्या जाते. हा नवीन रूल्स आहे. त्या रूल्सनुसार तिचं 100 ग्राम जास्त भरलं तर ते डिस्क्वालिफाय झाली. त्याच्यामुळे तिला थर्ड पण मिळू शकत नाही, तिथे बाहेरच होऊन जाणार त्याच्यामुळे. तर हे जे रात्रीतून 100 ग्रॅम आपण डाएटचा प्लॅन वगैरे चार्ट वगैरे सध्या मदत करता म्हणून विचारते. रात्रीतून 100 ग्रॅम जे वाढणं आहे, न्यूट्रिशन त्यांच्यासोबत आहे, डायटिशियन त्यांच्यासोबत आहे, त्यांचा चार्ट हा झालेला आहे. तर हे 100 ग्रॅम वाढणं हे कसं काय? हा ॲक्च्युअल मॅडम नॅचरल प्रॉब्लेम आहे. शारीरिक घडामोडी आतमध्ये काय होते माहीत नाही ना. ते 100 ग्राम कारण कसं आहे, ॲक्च्युअल खेळाडू जो असतो 1-2 किलो वजन कमी करूनच त्याच्या वेट कॅटेगरीत खेळतो. जर 55चा विद्यार्थी आहे तर 58 किलो त्याचं वजन असते. 3 किलो वजन कमी करून तो खेळतो. आता वेळेवर तिचं 100 ग्राम कसं वाढलं हे सांगता येणार नाही नेमकं आपल्याला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक निराशा दिसते. आपणही काही नाही, आम्ही खूप आनंदात होतो की 5 वाजता आम्ही इथे तिची फायनल बघणार होतो. पण जेव्हा ते कळलं की 100 ग्रामसाठी ते डिस्क्वालिफाय झालो तर सगळं दुःखातच आहे. म्हणजे कुस्तीसाठी दुःखाचीच बाब आहे. नमस्कार, मी अनिल तोरकर, इंटरनॅशनल रेसलर. मी 2 वेळा एशियन चॅम्पियनशिप आणि 2 वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळलो आहे. आणि डॉक्टर संजय तीर्थकर सर, इंटरनॅशनल कोच यांच्या मार्गदर्शनामध्ये मी प्रॅक्टिस सराव करतो आहे. आज मला हे सांगाल की विनेश फोगाट यांना 100 ग्रॅम हे वजन त्यांचं वाढलेलं आलं, त्यासाठी त्यांना ऑलिम्पिकमधनं डिस्क्वालिफाय करण्यात आलं. तर याकडे आपण कसं बघता आणि एक रेसलर म्हणून वजन हे किती महत्त्वाचं असतं? हे बघा, विनेश फोगाट ही जे खेळाडू आहे हे खूप अनुभवी खेळाडू आहे. तिला कॉमनवेल्थमध्ये पण गोल्ड आहे आणि एशियन चॅम्पियनशिपमध्ये पण गोल्ड आहे, एशियन गेम्समध्ये पण, आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप मेडल आहे तिला. खूप अनुभवी खेळाडू आहे.
पण वजन एका खेळाडूसमोर वजनाचे खूप मोठे एक आव्हान असते. कारण की UWWचा जे नियम होता पहिले वेगळा होता आणि आता रूल चेंज झाले आहेत. आता 2 वेळा वजन चेक करतात, सुरुवातीला एका आणि खेळाडू फायनलमध्ये पोचल्यानंतर त्याच्या पहिले. म्हणजे मला मॅच सुरू व्हायच्या आधी आणि मॅच झाल्यानंतर असं म्हणते का? हां. अच्छा, या पद्धतीने होतं. अच्छा, तर मला हे सांगाल की आपण रेसलर आहात, तर वजनाचं आपल्यालाही सुद्धा समोर जावं लागलं, अडचणी आल्यात आपल्याला? हो, खूप मोठ्या अडचणी येतात वजनाच्या. मी पण ज्यावेळेस खेळायचो एशियन चॅम्पियनशिप, वर्ल्ड चॅम्पियनशिप, मी पण 8 किलो किंवा 9 किलो वजन कमी करून खेळायचो. तर हे जे विद्यार्थी वजन कमी करून जातात आणि तिथे जाऊन त्यांचं वजन गेन होणं, हे या सगळ्या गोष्टींना कशा पद्धतीने बघतात? वजन तर एकदम गेन होत नाही. वजन कमी करून सुद्धा तिथं स्टॅमिना टिकून चांगला परफॉर्मन्स द्यावा लागते. मला हे सांगाल की आता जर तुमचं जर वजन वाढलेलं आहे आणि तुम्हाला ते कमी करायचं आहे आणि ते तुम्ही कमीसुद्धा करताय, तर याचा खेळावर काय परिणाम पडतो का? वजन कमी करून तर खूप खेळावर परिणाम पडतो आहे. कारण की बॉडी पूर्ण लॉस होते आपली. कारण की 8 किंवा 9 किलो शरीरातून ज्यावेळेस आपण वजन कमी करतो आहे त्यावेळेस तर बॉडी खूप अशी लॉस होते. तरी पण खेळाडू बाकी हे सर्व न बघता आपली बॉडी रिकवर करून खेळाडू खेळते. विनेश फोगाट यांना आज ऑलिम्पिकमधून डिस्क्वालिफाय करण्यात आलं. 100 ग्रॅम त्यांचं हे वजन वाढलेलं आल्यानंतर त्यांना ऑलिम्पिकमधून डिस्क्वालिफाय करण्यात आलं. पहिला जो राऊंड होता ज्यात त्या जापानच्या खेळाडूशी खेळल्या होत्या, त्या खेळाडूला 82 वेळा त्या जिंकलेल्या आहेत. त्यांनी 4 वेळा त्या गोल्ड मेडलिस्टसुद्धा होत्या. अशा खेळाडूला त्यांनी हरविल्यानंतर सुद्धा आता आपल्या पदरी ही निराशा आलेली आहे. तर खेळाडूंची मानसिक स्थिती ही कशा पद्धती असते आणि त्यांच्यावर कशा पद्धतीचं ताण असतं, वजन घेऊन किती ताण असतं, हे सगळं आपण खेळाडूंशी बोललेलं आहे. तर या सगळ्या गोष्टीमुळे आज फक्त 100 ग्रॅममुळे विनेश फोगाट यांना ऑलिम्पिकमधून डिस्क्वालिफाय करण्यात आलं. तर आपण इतर खेळाडूंशी सुद्धा बोललेलं आहे. आपण बघत आहात मंडळ न्यूज. धन्यवाद.